नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची, कोणती घ्यायची हे अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर पहा, इथे हे ब्लाऊज जे आहे ते आपल्याला मापासाठी आलेलं आहे आणि ब्लाऊजची मापे घेताना नेहमी आपल्याला काय करायचं आहे, ही जे हुक आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा हे फिटिंगचे पॉईंट पहा अगदी असे व्यवस्थित करून घ्यायचे। पहा, सगळे पूर्ण हुक लावून घ्यायचे। लावल्यानंतर आता ब्लाऊजची मापे घेण्याआधी आपण काय करायचं आहे, आपल्याला मापे कोणकोणती लागणार आहेत हे लक्षात घेऊया। तर इथे मी मापे लिहिलेली आहेत पहा, उंची, छाती, कंबर, पुढचा गळा, मागची जी गळापट्टी आहे ती मी नेहमी चेक करते। हा गळा नाही, इथून ही पूर्ण जी पट्टी आहे ती किती ठेवायची आपल्याला हे पाहायचंय। परत कटोरी किती आहे या ब्लाऊजवरती, हुक पट्टी सुद्धा मी चेक करते, शोल्डर पट्टी, बाही किती घ्यायचे, दंड आणि मुंडागेर हे सर्व आपल्याला इथं अगदी पॉईंट टू पॉईंट सर्व मापे घ्यायचीच आहेत, तरच ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो। तर इथं तुम्हाला समजलं असेल कुठे आणि किती मापे आपल्याला घ्यायची आहेत म्हणजे ब्लाऊजवरती। तर इथे ही मापे आपण घेणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, उंची। तर ब्लाऊज असा पूर्ण पसरवून घ्यायचा। इथे हे जे शोल्डर आहे ते पहा या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथून उंची घ्यायची आहे। तर इथे पहा, हे शोल्डर जे आहे ते जोडलेलं आहे। इथे मी या पद्धतीने टेप ठेवला आणि असा ओढला तर किती येत आहे पहा। हा ब्लाऊज थोडा ओढायचा आहे, तर 13.5 इंच परफेक्ट ब्लाऊजची आपल्या उंची येत आहे। इथे तुम्ही पाहू शकता 13.5 इंच। तर इथे मी उंची लिहून घेणार आहे 13.5। आता आपल्याला बाकीची सर्व मागच्या साईडची जी मापे लागणार आहेत ती घ्यायची आहेत। आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मागची ही जी गळापट्टी आहे ती घ्यायची आहे। तर इथं ही किती आहे पहा, 3.25 आणि वरती एक आहे म्हणजे 3.5 इंच जवळपास भरती आहे। तर मी इथं ही 3.25 इंचच घेणार आहे, 3.2 इथं मी ही पट्टी घेतली। घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे। मुंडा घेर मोजण्यासाठी हा पॉईंट जो आहे तो अगदी व्यवस्थित असा ठेवायचा, हा आकार सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आणि इथून हे आपल्याला असं चेक करायचं आहे। मुंडा जसा आकार आहे तसा टेप फिरवत यायचं। किती आहे पहा, 8 इंच मुंडा घेर आहे। तर 8 इंचच हा मुंडा घेर आपण आहे असा इथं लिहून घेणार आहे। आता मागची मापे आपली सर्व लिहून झालेली आहेत। आता पुढची मापे घ्यायची आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट। चेस्टचं मेजरमेंट घेण्यासाठी सुद्धा इथं मी पहा अगदी व्यवस्थित पॉईंट घेतलेला आहे। असं सुद्धा तुम्ही मोजू शकता पहा, परंतु एक भाग कमी आणि एक भाग जास्त असं सुद्धा असू शकतं, म्हणून आपण इथे हा ब्लाऊज असा दोन्ही बाजूनी चेक करणार आहे। तर पहा 9.5 इंच आपला हा चौथा भाग येणार आहे म्हणजे 19 इथं येत आहे आपलं बरोबर माप, म्हणजे 38 छातीचा हा ब्लाऊज आहे। आणि इथे जरी पाहिलं तरी तुम्ही पहा हा भाग 9.5 इंच येतोय। मग हे ब्लाऊज दोन्ही भाग आपले समसमान आहेत म्हणून हे 9.5 इंच दोन्ही साईडचं येत आहे, परंतु कधी कधी काय असतं कमी जास्त असतं, त्यामुळे अशा पद्धतीने टेप ठेवून छातीचं मेजरमेंट काढायचं। तर 19 इंच म्हणजे 38 छाती आहे। तर मी इथं 38 चेस्ट लिहून घेते। लगेचच ही पट्टी जी आहे हुकाची ती 7 इंचाची आहे पहा, परफेक्ट अशी या पद्धतीने थोडं पहा 7 इंच। तर इथे मी शोल्डर पट्टी 7 इंच लिहून घेते। आता पुढचा गळा, तर गळा खूप कमी आहे पहा, 5.5 इंचच गळा आहे। तर तो सुद्धा मी इथे लिहून घेते 5.5 इंच आपला पुढचा गळा आहे। हुकपट्टी 7 इंच। आता कटोरी किती लागणार आहे, तर पहा 5.5 इंच बरोबर कटोरी आहे। तर इथे मी 5.5 इंच कटोरी घेते। तर कटोरी नेहमी आपल्याला जी हुकाची पट्टी असते त्या साईडचीच मोजायची आहे, म्हणून मी पहा इथून
ही जी हुक पट्टी आहे इथपर्यंत अशी ही कटोरी मोजून घेतली तर 5.5 इंच परफेक्ट ही कटोरी आहे. आणि आपली क्रॉस पट्टी इथं चेक करा 2.25 इंचच आहे. म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी लहान काढायची आहे म्हणून इथं क्रॉस पट्टी सुद्धा मी लिहून घेणार आहे. 2.25 इंचच क्रॉस पट्टी आपल्याला हवी आहे. आता राहिलं काय, बाही, दंडघेर आणि कंबर. तर बाही लगेच चेक करून घेऊ. साडेचार इंच बाही आहे. पहा इथं 4.5 इंच. आणि दंडघेर नेहमी ब्लाऊज असा हा उलटा करून दंडघेर चेक करायचा असतो. 6.5 इंच दंडघेर आहे परफेक्ट. तर तो सुद्धा मी इथं लिहून घेते 5.5 इंच. शोल्डर पट्टी 2.25 इंच आपल्याला इथे शोल्डर पट्टी हवी आहे. 2.2 म्हणजे 2.25 इंच. आता राहिली कंबर. तर पूर्ण घेर आपल्याला मोजायचा आहे. हा जो हुक पट्टीचा भाग आहे तो या मेजरमेंट टेप मध्ये घ्यायचा आणि लूक पट्टीचा भाग सोडून द्यायचा असतो. पहा 30.5 अशी ही आपली कंबर आहे. म्हणजे चेस्ट जास्त आहे आणि कंबर थोडी कमी आहे. तर त्यासाठी एकदम परफेक्ट असं आपल्याला कटिंग करायचंय. अजून एकदा मी कमरेचा पूर्ण घेर जो आहे तो चेक करते. पहा बरोबर आहे इथे या पद्धतीने. तर मापे कुठे कशी घ्यायची हे अगदी सविस्तर असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेला आहे आणि मापासाठी सुद्धा हाच ब्लाऊज आपल्याला परत आलेला आहे. आता हा ब्लाऊज बाजूला ठेवू. आता इथे जी उंची आहे त्यामध्ये आपण इथे कुठे काय वाढवायचं आहे हे सर्व मापामध्ये मी तुम्हाला सांगते. तर ही जी उंची आहे यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घेणार आहे. 13.5 इंच उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर 14.5 इंच होतात. आता इथे छाती आहे 38, त्याचा चौथा भाग होतो 9.5, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन म्हणजे किती होतंय 11 इंच. इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 7.5 येतो 30चा चौथा भाग, त्यामध्ये वरती 1 पॉइंट येतोय तर ते आपण 7.5 इंचच घेऊ. कमरेचा चौथा भाग त्यामध्ये 1 इंच टक्स आणि परत 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन कमरेमध्ये. तर किती होतंय पहा 10 इंच. यामध्ये सुद्धा पुढच्या गळ्यामध्ये 1/2 इंच मार्जिन घेऊन 6 इंचावरती गळा घ्यायचा आहे. ही जी पट्टी आहे यामध्ये सुद्धा 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर किती होईल 3.25 इंच. कटोरी आहे तीच, हुक पट्टी सुद्धा आहे तीच ठेवायची. शोल्डर पट्टीमध्ये 1/2 इंच मार्जिन घेऊन आपण हे 2.25 इंचावरती घेणार आहे. बाहीमध्ये 1 इंच प्लस करणार आहे कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच. मुंडा घेर आहे हाच आपल्याला ब्लाऊज वरती टाकायचा असतो. आणि क्रॉस पट्टी 2.25 इंच आहे त्यामध्ये सुद्धा 1/2 इंच मार्जिन घेऊन 2.25 इंच आपण क्रॉस पट्टी घ्यायची. तर अशा पद्धतीने ही मापे आपल्याला पेपरवरती परत वाढवायची असतात. ब्लाऊज वरून घेतली परत त्यामध्ये कुठे कसं वाढवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही सर्व मापे घ्यायची आहेत म्हणजे ब्लाऊज परफेक्ट बनतो. कोणतंही माप आपल्याला मिस करायचं नाही. म्हणजे सर्व मापे घ्यायची आहेत. एकही माप घेतलं नाही असं व्हायला नकोय. पूर्ण मापे आपण घ्यायची आहेत.
तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.